कृष्णा, श्रावणी दीदी आली होती का? श्रावणी माझ्या घरी काय म्हटलं? मी तर आता चालू बाहेरून. श्रावू, आई वा, श्रावणी आली का? आई काय रे अळला होत राहते बाई, काटा निरा बॉम्बलतच राहते. घरात आलं नाही की आई आई टाई टाई काय म्हणत? माझ्या आईच्या अंगात असं एखादं मला करंट लागल्यासारखी कोण करते? मी काय विचारलं फक्त श्रावणी आली का इतकं विचारलं. नाही व पिंके आली नाही मला घरी श्रावणी. कुठे गेली रे? मला वाटलं तुलाच घरी आली का श्रावणी. पाहिजे मग तिकडे तरी तिच्या घरी गेली वाटते. अरे माझ्या घरी येतो म्हणून सांगितलं होतं का? पाहिले मुली माहिती ना तुम्ही गफलतीतच होतो. अंगात धुवायचं राहिलं मला. अंग धुतरे मी. बापा 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 आता ये दया अंग धुत का तू? 12 वाजून गेले ना. ऊन लागीन ना आता. काय धुत राहू दे आता सकाळ धुजू. मी ते सकून अंग धुतलं की मला काही असं बरं नाही वाटत. ते आता कसं सगळे काम झाले. आता फ्रेश आंघोळ केली की दिवसभर फ्रेश राहते माणूस. म्हणून मग मी सगळे काम आटपतो सकाळची. बापा असं कोणतं काम आहे तुला? का घरी का धुणे भांडी करत असतो का? का वावरात जाऊन राहिला? तसं नाही ना. मिडल क्लास कॅटेगरी, मेंटॅलिटी, विचारधारा सगळी तोली ना मिडल क्लास लोकांसारखीच आहे. मला काम कसं हाय फाय श्रीमंत लोकांचे विचार माझ्या डोक्यात. म्हणजे माझ्या डोक्यात जो विचार येते तो उच्च कोटीच्या श्रीमंत लोकांचा असते. जनरल श्रीमंत आहे ते मी बसत नाही. हे जनरल श्रीमंत हे माझ्यासाठी काही नाहीत. अदानी अंबानी हे ते काही नाही आपल्या पुढे. काय कंपनी कान खोलून ऐकून घ्या म्हटलं. अदानी आणि अंबानी तुमच्या पुढचा कॉम्पिटिटर तयार होत आहे. कृष्णा तुम्हाला टक्कर द्यायला मार्केट मध्ये येऊन राहिलाय. कृष्णा अदानी अंबानी चाय कंपनी आलाय. कृष्णा जानी. बापा असा कोणता बिझनेस करतो का तू? शाळा तर काही शिकत नाहीस ढेकल्या. बरोबर मला माग नंबर येते तुला म्हणून मा पाऊ पेपर लिहितो. शाळेत तर काही बॉम्ब नाही पडत तो आली. काय बिझनेस टाकतो काय? का केस इकतो डोक्याचे? आता सगळ्या गावातल्या सांडपाण्याची नाली मला दारात आणतो. सगळ्या गावातून खंदत सगळ्याच्या घरचं पाणी आपल्या इकडे दारात आणि त्याची ते पाणी साठवतो आणि त्या पाण्यावर गॅस तयार करतो आणि सिलेंडर भरू इकतो. कशी आहे आपल्याकडे चक्कन? रात श्रीमंत व्हायची. जाय घरी ये उद्या सकाळी चहा पिऊ. अहो कुठे चालली पिंके? फावळण कुदई आणायले. तुला नाली खंदू लागतो ना. सगळ्या गावाचं सांडपाणी त्याल्याच घरात आणून सोडतो. तू बज्जू गॅस तयार करत. मी पेटवतो तिकडे चूल. माघारी लय मोठं इंधन आहे. तूच कर गॅस तयार. काय अरे काम तिकड्या अंग धुता की नाही धुत तू? तिकडे पाणी तपू चाललं मला इंधन वाया चाललं ना. इकडे गॅस भेटत नाही. चूल पेटवली ती इंधनाचं अख्खा चाकला लाकूड का तो पाण्यालाच तापू का? चिल्ड मम्मी शांत हो. अरे तू टेन्शन काय घेत? लाकडं इंधन गवऱ्या घासलेट गुंडाळून ठेवा. कृष्णाचा कमाल बघा आता तुम्ही. गॅसच पाहिजे ना तुले? नंबर लावू नको. गॅस तयार. पहिले अंग धुई मुरदाळ्या तोंडाचं. पेपर झाले नाही तर उन्हाळ्याच्या त्याला निरा उन्हाळ्या सुचून राहिले. अंग धुई चालला मोठा गॅस तयार करते. हो बापाले उठो. तू पसरेलच आहे घोरून राहिली इतकी की असं वाटते की त्या घोऱ्यावर एखादी कुकरची शिट्टी वाजते का तो बाप फुटते. समजत नाही मले. उठवतो मी त्याईली. 12 वाजून चालले तरी बापले काहीच अजून सरतच नाही. अरे करतो ना करतो अंग धुतो. एवढ्या उन्हाळ्यात मला गरम पाणी करते. काय करू बापा हे गोळ्या गरम पाण्याने अंग धुते म्हणून हमेशा अशी गरम असते. अहो थंड पाण्याने अंग धुई. उन्हाळा लागला थंड पाण्याने आंघोळ केली की बुद्धी कशी
थंडगार होते, मन शांत होते आणि शरीर हे शीतल होते. मग तोंडातून स्वर म्हणजे जे आपण हे जे काही बोलतो ते शांत आणि प्रेमळ शब्द बाहेर येतात. तू भर उन्हात गरम पाणी करतो, चुलीवर पेटू पेटू पाणी खद खद उन्होंने आणत, स्वतः अंग धुतून मली अंग धर लावत आणि दिवसभर गरम राहतो. चल भाई अंग धुवायले. गेलो 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 बापा, गेलो गेलो. याच्या बापाने पाहा लागते. रात्री गाय का 2-2 वाजेला फोन पाहते आणि दिवसा 12 आणि 1 वाजते तरी तिला जाग नाही येत. या दोघाही बापले का न बाई, मला निराजीनं हराम केलं. रात्री बाप निजू देत नाही, सकून पोरग जगू देत नाही. निरा दिवस रात्र हराम करून ठेवली. रातभर हा माणूस निरा फोन वाजवत राहते बाई. रात्री 2 वाजता याच्या बापाच्या फोनवर चालू होतं, तुझ्या रूपानं येड लावलं बाई, मला ग येड लावलं. आता दाखवतो याले मला रूप. रात्री कोणाचं पायच जाय काय सांगाव. उठले की नाही व तुम्ही? का बाई, पाहुण्याचा फोन होता का? काय म्हणत? काय नाही म्हणत घ्यायला येतो म्हणत. ताई आलेल्या आहेत म्हणत, लेकरं आलेल्या आहेत, हे घरी भेट होते. काही नाही, पाहुण्याला तर फक्त कारण पाहिजे. मग तुमच्या बहिणी आल्या तर आणा ना म्हणा ती भेटीले. अति का आणू नाही का भेटीले? अति का भेट नाही होत काय? भेट घ्यायची आहे तर ती या म्हणा. इले लागी घरी नेतात, काहीतरी कारण शोधतात उगाच. नाही ना बाई, तसं नाही ना. तू मुकी राही ना व. मुकी रायनो इले काय कळते? पाहुणे लगे ये ना रश्मी घरी, मी तुला घ्यायला येतो. आणि ताई आल्या, मुलं आले, मुलं आठवण काढून राहिले रावीची. आणि रावीला भेटायचंय त्यांना. मग भेटायचं आहे तो ती आणा म्हणा लेकराला घेऊन. बहिणीला घेऊन या तुमचे. साजरं जेवण करतो, कपडे घेतो म्हणा मी तो. आणा म्हणा आती. आई तसं नाही ना त्याचं म्हणणं. त्याने का असं थोडी म्हटलं की येच म्हणून तू. त्यांनी मला विचारलं फक्त येतो का. हो ना, ऐकलं ना मॅम अंगा. येतो का पाय तू म्हणानं, भेटी होतात. तुला वाटत असेल ताईची भेट घ्याव तर ये तू. म्हणजे इलेच पेचात पाडतात. बरं जाऊ दे ना बाई, पाहुणे जसं म्हणतील तसं. तुला ना आता त्याने इतके दिवस वाटत असेल त्याईले बहीण आले, भाषे आले, कोणाला नाही वाटत? हा कारण आहे ती. आहे ना का सांगू. मागच्या बारी नाही तो पाहुणा म्हणे चल चल म्हणून. याचं कारणच आहे त्याईले. मी तर म्हणतो पाहुण्याचं काही म्हणणं नाही. हिची सासूच सांगत असेल की बाबू घेऊन ये कारणाला निमित्त. मला का कळत नाही, तुला नाही कळत रश्मी, पण मला बरोबर कळते. पाहुण्याचं काही म्हणणं नाही. तुझी सासूच म्हणत असेल बाबू बहिणी आल्या, आणतीले भेट होते. हे पाय सांगून दे पाहुण्याले. नाही म्हणा रावीले काही बरं नाही म्हणा, येतात की येत नाही म्हणा आम्ही. अजून उन्हाचा त्रास होईल म्हणा तिले. पण ताईले भेटाच वाटतेच म्हणा. तुम्ही या ना म्हणा ताईले घेऊन, लेकराईले घेऊन या म्हणा. इथं इथं होतात म्हणा भेटी. म्हण असं राहू दे. नाही इथं आले तर ते फालतू पावनसार रावणसार. ते लेकरं घेऊन आल्या त्या आता कपडे घ्यायला लागतील. पाव बाबा कशाला उगाच खर्च. नाही तसं नाही बाई. हा बाय येत ना बा, यायला काय मग आता काय सोयरे आहेत. सोयऱ्याला केल्यानं का कमी थोडी होत असते. येत असते ते येऊ दे. काय आई जे स्वयंपाक करते जेवण होतात मस्त, आणि लेकराईले कपडे घेतात आणि त्या बायला साड्या. असं काय 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 लय कायचा खर्च आहे. तू पाय तर पाहुणे काय म्हणतात ते पाय. हिच्या नादी नको लागू, ते म्हणतील तसं. हा माणूस बोलला पाहुणे म्हणतील ते काय म्हणते पाहुणा. चालले मोठे. हे बाय मी म्हणतो प्रत्येक गोष्ट नाही ऐका लागत. तसं का आपलं बी सांगा. पाहुणे सांग सध्या काही येत नाही म्हणा मी, आणि ताईले होती जाणा म्हणा भेटीले. तुम्ही येत ना, येऊ द्या आले तर. काही येत नाही त्या पोरी येते माहित आहे मला. आणि त्या काही म्हणत नाही भेटी गिटीचं. हा पाहुणाच लावते. आणि तुझी सासू आतापासून काही जाऊ नको बाई. आताशी तर काय 1.25 महिना झाला. आतापासून घरी जात असतात काय? जाऊ नये, जाती नसतात. तुला नाही कळत, अतीच राहा. घरी गेली की मग कसं जमत नसते तसं. बरं तू नको म्हणू काही, मी पाहते, मी म्हणते. तू काहीच नको म्हणू, तर चुप राहा. नाही पाय नाही ऐकलं, येतच म्हटलं तर येऊ दे, आम्ही चालले जाऊ. नंतर परत येऊ अजून. एकदा गेल्या आणि नव्हते मग कायच माझं उभ्या उभ्या. पाय बाई मी काय म्हणत नाही माय, तो आलंच मन नाही राहायचं. तुलेच तसं वाटते बाय, काही जाऊन काही नाही. तुलेच गमत नाही अति. काय आई काही बोलतं, मला गमत नाही काय. थांब ना राहू दे ना. त्या पोरीला काऊन त्रास देता बा. तू पाहुणा म्हणत असेल काही, तू म्हणतो काही. त्या पोरीनं कोणाचं ऐका? तुला ऐकून ती राहणार आहे का ते?
बरोबर आहे हो बाई, ते पाहुणे म्हणतील तसं हिच नको ऐकू, इले का आहे. चला ना म्हटलं तुम्ही 2 दिवसासाठी हा. पण इकडे मीनाची होईन माय धावपळ. हो ना बाई, मी येत होती, मला काही आणि वाटत नाही तुमच्या घरी, आता येत होती मी बी अच्छा आती हाव तर. पण इकडे मीनाची लई पंचायत होईन ना मग. बाबू त्याच्यात कसं त्याच्यात छान नाही तर येत होती बाई मी. हो ह्या पा पण तरी बी मी पाहुणचाराच्या दिवशी तुम्हाला फोन करी ना. मुरली तुम्ही लागे मीना समजा जण ये जा, एका दिवसासाठी तरी ये जा हा. आता मीनाचं आलं ना म्हणे वावरातलं होतं ते राहीन तर राहायचंय का परी, मग तुम्हाला राहणं होते माघारी हा. माघारी करावं नाही जी बाई. मला का राहिलं का माय राहतो ना मी तुमच्या घरी राहतो. पण होती बाबूच्यानं जसं नाही तर मी येत होती तुमच्या घरी बी. येईन ना मग हा, मी नाही येईन की नाही तर मग त्या दिवशी येईन ना मी. मी नाही ते काय ठेवून राहिल्या. अहो काही नाही, रातचं दूध उरेल आलंय मोठं रातचं आहे आज सकाळचं हा. घेऊन जा तर ती बाईच्या घरी चहा पाण्याला कामात येते, नाही तर त्या गेल्या की त्याला इकत आणा लागेल. राहू देवा मी ना दूध घेत नको देऊ, राहू दे लेकराईले, मला घरी काय आहे मी का चहाला आणतो मग. अहो बाई लय है न्या, तर ती गेल्या गेल्या मग बसा लागेल तुम्हाला याच्या घरी त्याच्या घरी हिंडत. आशा बाई तुम्ही इकडे येसाल ना, तुमचं सामान बांधत नाही मग. हो बाई मग मी होती एवढं मोठं सामान नसते राहिले मी, मला एकच थैली घेतली मी, एक थैली मी तिकडल्या घरात अटकून ठेवल्या राहू दे तशीच. मी अतूनच जातो ना, आता ते श्रावणीचे बाबा येतात मग ते आले की आम्ही जाऊ अतून. मग घरी जाईन मी, मग ते एका बरं तिकडे चालले जाईन पुण्याले, मग नाही येईन वापस. मला सामान राहू द्या तेच. हा तेच म्हणलं हो हो. आत्या चल काका आवाज देऊ राहिले, काकानं गाडी काढली. बरं बरं ते थैली ठेवली का ते तोले आईनं दुधाची बॉटल भरली ती घेऊन ये बरं. हो आणतो. का तो थैली ठेवली का पिंके. हो मी मला थैली ठेवली, आत्याची ठेवली, तुला इथे थैली ठेवली. श्रावणी दीदी मन करणार काकूच्या घरी गेली. आता कायले गेली वेळेवर, तिला माहित नाही का निघा लागते. ते मन करणार काकून आवाज दिलता बघ कायले काय माहिती. बरं बरं जाय मग तिला सांग मग काकानं गाडी काढली म्हणा, चाल म्हणा जायला लागते. चाल मग उशीर होते ना मग. पिंके आता सांगते तसं तसं राहायचं हा, इकडे तिकडे हिंडायचं नाही. नाही ना बाई मी का लहान आहो का, मी बरोबर राहतो. नाही मोठी झाली ती आता. चला आबाजी बसली गाडीत, येतो बाई हा मी ना फोन लाईन मी येजो एका दिवसासाठी तरी येजो. तुला काम झालं ते का बरं राहायची तर राहायचो, पण ज्याच्या दिवशी तरी येजोच हा. 5 दिवशी मी फोन करीन, आईली आणजो संग. हो ना सतूबाई येतो ना मी, मला वावरातलं सकाळी हरभऱ्याचं झालं की मी राहीन ना 2 दिवस, मला का राहून नाही आपस पिंकीचे बाबा पायत बसतील घरी आले तर हा. फार सुद्धा हा चालते मग त्या हिशोबानेच येजो. चला येतो हा. करे बाबू नेजेल आहे का. हो निजेल आहे तो. तेच तर म्हणलं लेख पाहिजो बाई हा, ध्यान देजो. मी बात येतो, बाबू राहिला नाही तर फोन लावजो हा, मी चालला येईल. हे बाई म्हणते म्हणून जातो आता. 2 दिवस राहीन पोरीच्या घरी, बाबूच्या अंग ध्यान देजो. तेवढं सांगेल आले गाडीतून उतरून, पाहिलं का मामीजी, तेवढं सांगेल गाडीतून उतरून आले लागे असलो. देते ना ते ध्यान तुमच्या नातावर, का नाताले घेता संग, घ्या नाही तर गाडीत बसून नाताले संग हा. त्याची माय नाही येत ना, त्याच्या मायचा धंदा राहिला ना, ते येत नाही ना. येतो ना बाबा मी बी येतो. मामाजी ध्यान देतो बी बाबूचे अंग आणि येतो ना मी. बर फाय सुध उन्हाचं पाहिजो फक्त लेकराले. पिंकी येऊन राहिली संग, बाई आहेत म्हणा, ध्यान दे जा लेकराचं अंग, धंद्यात नका गुतू. किती बाई काळजी. चला आई शिवा उठला की सांगू त्याले पिंकी दीदी गेली म्हणा गावाले. हो आता उठला की पाय ना भिरी भिरी पाहतेस तो, त्याला वाटेल इतके सारे लोक कुठे गेलेले का अचानक.